नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर गजानन गिरे. आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आणि आता आपली ही माळावरच्या शेतीमध्ये सोयाबीन आणि तूर पेरत आहोत आपण या क्षेत्रामध्ये. तर बघूया कोणती सोयाबीन आणि तूर पेरणी होत आहे. तर हा निर्मल कंपनीचा सीड प्लॉट आहे. हे याचं लेबल बघू शकता. N25087 व्हेरायटीचा कोड आहे. आणि ही लाल तूर आपण पेरत आहोत. तर हा सोयाबीनचा सीड प्लॉट महामंडळ 612 MAUS 612 ही सोयाबीन. आणि बीज प्रक्रियेसाठी महामंडळानं दिलेला आपल्याला रायबोझियम PCB, त्यासोबत रासायनिकमध्ये आपलं कॅस्केड आणि PSB आणि रायबोझियम अशी दोन्ही रासायनिक आणि जैविक बीज प्रक्रिया केल्यानंतर ही आपली तूर आणि ही सोयाबीन. हे आपलं कॅस्केड रासायनिक. यामध्ये ॲझोस्ट्रॉबिन, थायोफिनेट आणि थायोक्झम असे घटक आहेत. म्हणजे 2 बुरशीनाशक आणि 1 कीटनाशक आहे. आणि यामध्ये आपण महामंडळाची यावर्षी सीड प्लॉट घेतलेला आहे 612. सगळीकडे एल निनोचा प्रादुर्भाव, तर रोगशक्तीला प्रतिकारक, कमी पाण्यात येणारी, कमी दिवस 90 ते 95 दिवसात येणारी महामंडळाची 612. सीड रेट आपण एकरी 25 पर्यंत टाकत आहोत. आणि टिपणीच्या साह्यानं आपण त्याची पेरणी करत आहोत. या ठिकाणी तूर आपण मोघ्याच्या साह्याने पेरत आहोत. कारण ती नळी काढा टाका हे थोडंसं कठीण जाते आणि त्यात वेळ जातो कधी कधी. त्याच्यामुळं आणि रोज 3 वाजताच पाऊस येतो, त्याच्यामुळे आपण ते डायरेक्ट असं मोघं टाकतो हे 7व्या तासावर. आणि ही गेअरची ती पण देवडे ॲग्रोकडून आणलेली आहे आपण. पानकनेर गावच्या समोर गाव आहे, वरखांबा येथून. तीद्वारे ही सोयाबीनची पेरणी अशा प्रकारे होत आहे. मागे आपण अशी पहार काकरा समान करत चालते. या शेतामध्ये गवत उगवलं होतं. तर आपण गवत म्हणजे गहू जो आपण व्हिडिओ टाकलेला आहे त्याचं वखरपाळी केली होती. या ठिकाणी आपलं सकाळपासून काल पाऊस पडला तर एवढं पेरणं झालेलं आहे. आपण यावर्षी कोणती सोयाबीन पेरली ते कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.